नमस्कार, मास्टर रेसिपीजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत। आज एक असा प्रकार दाखवणार आहे की विष्णूजी की रसोईमध्ये आम्ही एक भेंडी बटाटा बनवतो। अतिशय सिंपल पद्धतीने तो मनुष्य तयार करतो। फक्त खासियत अशी आहे की कितीही लोक असो, 300 असो, 400 असो, 500 असो, ती भाजी ताजीच तयार होत असते। एकीकडे ते तळत असतात, दुसरीकडे बनवत असतात। आपण नेहमी भेंडी अशी परतून घेतो, वाफवतो, तसा प्रकार नाही आहे। थोडासा रस्टिकवालाच प्रकार आहे। त्यासाठी सगळ्यात पहिले आपण भेंडी चिरून घेऊ, बटाटा चिरून घेऊ आणि कांदा चिरून घेऊ। भेंडी साधारण अशी मोठी मोठी चिरतात। भेंडी आधी पुसून घ्यायची आणि बटाटा तुम्हाला एकदा दाखवतो। बटाटा हा सोलून कांदा असा लांबला, मंद आचेवर पहिले आपण बटाटे तळून घेऊ। बटाटा हा नेहमी मंद आचेवर तळावा। होतं काय, हाय फ्लेममध्ये असेल तर बटाटाच्या वरचं जे स्टार्च असतं ते जळून जातं आणि बटाटा शिजत नाही आतपर्यंत। म्हणून अगदी मंद आचेवर ह्याला आपण तळून घेऊ। हा असा बटाटा शिजला की मग काढून घेऊ आपण। आता मी ही पहिले फोडणी तयार करतो। फोडणीमध्ये मोहरी, ठेचलेला लसूण, लांब चिरलेला कांदा आणि हा मसाला जोपर्यंत परतला जातो तोपर्यंत ही भेंडी इथे तळली जाते। आता यामध्ये थोडंसं हिंग, हळद, हिरवी मिरची, थोडी साखर, मीठ, थोडंसं लिंबाचा रस, बटाटे आणि हे सगळं मिसळून होतं तोपर्यंत आपली भेंडी सुद्धा तळल्या जाते। हे छान एकत्र करायचं। त्यावर भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि सर्व करू। आणि हे सर्व करू आपण। बघा, छान हिरवीगार भेंडी आणि त्याचा जो ताजा ॲरोमा आहे भाजीचा, क्या बात आहे। अशी भाजी कोण नाही खाणार हो। त्याच्यावर फक्त दाल फ्राय किंवा साधं वरण जरी असेल तरी ब्रह्मानंदी टाळी।